मंडळी, आज पुण्याहून आम्ही देवगडला चाललोय। तर बघूया आता ह्या देवगडच्या वाटेवर आणि देवगडच्या अवतीभोवती आपल्याला काही निसर्गरम्य ठिकाणं बघायला मिळत आहेत का। मंडळी, साताऱ्यापासून पुढे कराडकडे आम्ही चाललोय आणि ही ऊसाची शेती दिसती आपल्याला। इकडे मुख्य करून ऊसच लोक जास्त लावतात आणि हिवाळ्याच्या दिवसात इकडे ज्वारी म्हणजे शाळू ज्वारी, भुईमूग, हरभरा अशी पिकं पण घेतात, काही प्रमाणात थोड्याशा पालेभाज्या वगैरे। तर हे आल्याची शेती दिसतीये ही। हे आलं आता काढायला आलंय। आल्याच्या शेतात मला इथे शेतकरी पण दिसतात। हे उंच माड आहेत, शेताच्या कडेला लावलेत, छान दिसतायत अगदी। सगळेजण आहे ना देवगडला एका लग्नाला चाललोय। हा माझा भाचा आहे कुणाल आणि ही माझी भाची आहे सानू। तर ह्यांनी इतकी सुंदर छान गाडी चालवत आणली आणि ही छान छान गाणी लावली आणि मी सगळीकडेची शेतं बघत बघत अशी पुढे आली। मंडळी, हा प्रवास तुम्हाला नक्की आवडणार आहे। पुढे पुढे सुद्धा आपण बघूया। शेडगेवाडीच्या पुढचा हा डोंगर छान वाटतोय मला। अनुस्कारा घाटाच्या अलीकडे आहोत आम्ही आणि इथे विंडमिल्स आहेत। विंडमिल्स पवनचक्क्या। अनुस्कुरा घाटातून आमचा आता प्रवास चालू आहे। अशी कोकणी घरं, झाडी दाट हिरवीगार छान दिसतीये। तर मंडळी, पुण्यावरून सातारा, कराड, उंडाळे, शेडगेवाडी, अनुस्कुरा घाटाच्या पुढे राजापूर पर्यंत आता आम्ही आलो आहोत आणि आता इथून देवगड फक्त 1 ते 1.5 तासाच्या अंतरावर आहे। देवगडचा हापूस आंबा प्रसिद्ध आहे ना, तर ह्या देवगडच्या हापूस आंब्याच्या बागा आहेत आणि किती मोहर आलाय ह्या आंब्यांच्या झाडांना बघा ना। छान बाग आहे। राजापूर भागातून आंब्याच्या बागा बघत बघत देवगडला आता आम्ही पोहोचलो। पुणे ते देवगड 350 किलोमीटरचं अंतर हे पार करायला साधारण 8-9 तासांचा वेळ तर लागतोच। गाडीतून बाहेर दिसणारा निसर्ग, सानू, कुणाल ह्यांच्या बरोबरीने ह्या प्रवासाची मला खूपच मजा आली। प्रवास करायला आणि वेगळी वेगळी ठिकाणं बघायला मला खरंच खूप आवडतं। प्रवासातलं आयुष्य आणि आयुष्याचा प्रवास
ह्यात जेवढा आनंद मिळेल तेवढा आनंद लुटायचा मी कायम प्रयत्न करत असते. जिंदगी का साथ निभाता चला गया.